पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना सभागृहात आरोप प्रत्यारोप घोषणाबाजी गोंधळ आणि एकामागून एक राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहात रणांगणाच चित्र खरं तर असं पाहायला मिळालं। विधानसभेत राम मंदिर दान प्रकरणावरून ठिणगी पडली तर विधान परिषदेतही दोन नेते पुन्हा आमने सामने आले। पाहूयात। जाधव साहेब आपण चालू करा। लोकांचे आमदार खासदार विकत घ्याल नाही तर काय करावं? त्यामध्ये बसू नका। सभागृहात विधानसभेच्या सभागृहाला राजकीय रणांगणाचं स्वरूप प्राप्त झालंय। विधानसभेत राम मंदिराच्या दानचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। विजय वडेट्टीवार यावेळी मुद्दा मांडत असतानाच या दानचोरीच्या पैशांचा वापर आमदार खासदार फोडण्यासाठी केला गेल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला आणि याच वेळी भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार महेश बालदींमध्ये वादाची ठिणगी पडली। काल एका महंतांनी सांगितलं ही चोरी किती कोटीची आहे? 1400 कोटीची चोरी आहे महोदय। त्या मंदिरात असू दे की या मंदिरात असू दे, 1400 कोटीची चोरी। लोकांचे आमदार खासदार विकत घ्याल नाही तर काय करावं? त्यामध्ये बसू नका। बसून बोलू नका। ए बादली बसून बोलू नका। बसून बोलू नका। वडेट्टीवार साहेब, ओ वडेट्टीवार साहेब आपण बोला। चला वडेट्टीवार साहेब आपण बोला। ओ बालदीजी बसा खाली, बसा खाली, बसा। भास्कर जाधव साहेब, ओ भास्कर जाधव साहेब बसा बसा बसा। बालदी साहेब खाली बसा। भास्कर जाधव आणि महेश बालदींमधील ही वादावादी इतकी वाढली की या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा एकेरीत उल्लेख केला। ओ वडेट्टीवार साहेब, जर एखादी व्यक्ती बसून बोलू नका। वडेट्टीवार साहेब आपण बोला। मला तुम्हाला विनंती आहे, कन्क्लूड करा। बसून कोणालाही बसा कमेंट्स बसा करू देऊ बसा खाली नका। बसा। इकडे विधान परिषदेतही भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा आमने सामने आले। भिवंडीतील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेचा प्रश्न भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी मांडला होता। यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर उत्तर देत असतानाच बच्चू कडूंनी त्यावर प्रश्न उपस्थित केला। यावरून बच्चू कडू आणि प्रवीण दरेकरांमध्ये जुंपली। आरोग्य व्यवस्थेवर बोलतायत आणि हे मी नाही ना, तुम्ही प्रत्येक वेळेला सभापती महोदय अशा प्रकारे काम माईक कोणाचाही चालू राहणार नाही। आपण खाली बसा। आपण खाली बसा। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी दरेकर आणि बच्चू कडूंना शांत राहण्याची सूचना केली। मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये आव्हान प्रति आव्हानांचा सामना सुरू होता। मंत्री महोदय आपण बसा। बच्चू कडू बसा। बच्चू कडू बसा। आपण दोघंही ज्येष्ठ आहात। बसा 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 जरा। मी बोलतोय बसा जरा। आपण सभागृहाचं वातावरण, आपण बसा जरा। गुरुवारी विधानसभेतही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव पूर परिस्थितीबाबत बोलत असताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पॉइंट ऑफ ऑर्डरचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर आदित्य ठाकरे आणि भातखळकर यांच्यात हमरीतुमरी झाली। या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये। क्रमांक 1 आणि अशा वेळेला राज्य सरकार 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या। राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे, अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय जाधव साहेब अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू ना जरा राम मंदिर चोर कुठले सांगू
जाधव साहेब आपण चालू करा. भातखळकर साहेब खाली बसा. भातखळकर साहेब खाली बसा, खाली बसा. चला बसून घ्या, बसून घ्या सगळे. चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय बघा तुमचं. लय उर्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे ते. तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं, काय केलं होतंस ते? राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केलाय. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला घेतलं ना पक्षात कुणी म्हणून? मला काय शिकवतो तुम्ही? पक्ष बदलला नाही. राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही राज ठाकरेंच्याकडे गेला होता. राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील खडाजंगी सोबतच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील मतभेदही चव्हाट्यावर आले. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.